यूट्यूबला जास्त मी आजकाल ॲक्टिव्ह राहत नाही. व्हिडिओ बनवायला वेळ नसतोय. त्यामुळे यूट्यूबचं थोडंसं माझं म्हणजे दुर्लक्ष झालं आहे. आणि व्ह्यूज वगैरे कमी नाहीत झाल्या आहेत, म्हणजे बऱ्यापैकी आहेत. पण व्हिडिओ बनवायला वेळच मिळत नाही अहो. काय झालं आहे, मी फेसबुक काय ते म्हणालेच नाही, जाऊ दे. एक्साइटमेंट खूप होती, कारण मला फेसबुकचं मोनोटायझेशन आलं ना. त्यामुळं मी तिकडे जास्त लक्ष दिलं. पण नाही, यूट्यूबला मला नाही विसरायचं आहे, कारण यूट्यूबमध्ये मला काम करायचं आहे. पण आज तुमच्याबरोबर एक व्हिडिओ म्हणजे एक कमेंट होती, ती शेअर करण्यासाठी मी व्हिडिओ बनवला. तर आज खूप छान कमेंट सकाळ सकाळी वाचली. दिल खुश हो गया. दिल काय म्हणतात ते, दिल बरं जाऊ दे. हाय काहीतरी लक्षात येईना झाले, पण माझ्या म्हणजे आहे लक्षात, पण मला आठवण झाले, जाऊ दे. खूप छान आनंद झाला, खूप छान कमेंट होती ती. कारण एका मुलग्यानं मला असं लिहिलेलं की ताई माझं आत्ताच लग्न ठरलं. आणि जी मुलगी म्हणजे माझ्या मम्मीनं निवडलेली, आईनं निवडलेली, त्या मुलीशी माझं लग्न ठरलं आहे. आणि ती मुलगी खूप छान आहे, संस्कारी आहे. तिनं माझं आयुष्य खूप बदलून टाकलं. माझ्या आयुष्यात आल्यापासून म्हणजे तिनं मला बदललं. चांगल्या सवयी असतील असं म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं मला जाणवलं. आणि ती माझ्या आयुष्यात आली माझ्या मम्मीमुळं, म्हणजे आईमुळं. आणि आईने ठरवलेली मुलगी खूप म्हणजे जीव लावणारी आहे, आईला माझ्या सांभाळणारी आहे. त्यामुळं तो खूप आनंदी होता दादा. तर खरं सांगते, अशा मुली मिळणं दुर्मिळ आहे, खरोखर दुर्मिळ आहे. तर त्या मुलीचे संस्कार खूप चांगले असावेत, घरचे, आई वडिलांचे वगैरे. आजकाल काय झाले माहिती आहे काय, आई वडिलांचे संस्कार चांगले असले तरी पण आजूबाजूचे लोकांचं बघून, आणि आता खरं सांगायचं तर काय काय बायकांचं, मी परत शब्द वापरते, काय काय बायकांचं म्हणजे घरात संसारावर लक्ष नसतंय. मग त्यांच्या मुलींना काय संस्कार देणार, त्यांच्या मुलींना काय सांगणार की सासरी जाऊन तुम्ही असं वागा. नाहीच सांगू शकत ना, बरोबर आहे की नाही. मग ती मुलगी आई जशी असेल तशीच तिच्या पावलावर पाऊल टाकूनच चालणार ना. त्यामुळं खूप वेळा आहे ना, मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होताना बघितलेत मी. खूप मुलींचे असे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यात. काय काय मुलींना लग्न झाल्यानंतर त्या खूप ॲडजस्ट करतात, पण त्यांना नवरा चांगला मिळत नाही. नवऱ्याचे काहीतरी प्रॉब्लेम असतात. तो दारू पितोय, मित्रांबरोबर इकडं तिकडं म्हणजे पैसे खर्च करतोय. त्यामुळं हिला मजबुरीनं घराच्या बाहेर पडावं लागतंय, पैसे कमवावे लागतात, मुलांची जबाबदारी घ्यावी लागते. वरनं आणि घर भाड्याचं असेल तर मग काय खूपच अवघड परिस्थिती आहे. काय काय मुलींच्या बाबतीत हे आहे, आणि काय काय चांगल्या मुली असतात त्यांच्या बाबतीत हे आहे की म्हणजे नवरा असा भांडकुदळ, अफेअर करणारा वगैरे, असं काय काय ठिकाणी होतं. मग आता ह्याच्या उलट काय काय मुलं चांगली आहेत, खूप चांगली आहेत, खूप गुणी आहेत. सगळं त्यांनी लव मॅरेज करू देत किंवा अरेंज मॅरेज करू देत, अरेंज मॅरेज करून सुद्धा जर त्यांना बायको जर चांगली नाही मिळाली तर आता हा दोष कुणाचा. त्या मुलांना वाटते की आम्ही तर चांगलं वागतोय, बरोबर आहे, ते चांगलं वागतात, कुठलं व्यसन नाही, प्रामाणिकपणे काम करतात. मग ते हळूहळू डिप्रेशनमध्ये जातात. मग त्यांना असं वाटतंय की आपण चांगलं वागून काय फायदा आहे, काहीच फायदा नसतोय. आणि त्याच्या उलट मित्राची बायको, तो सगळे व्यसन करून वगैरे सगळं असते, पण त्याची बायको चांगली असते हो. या गोष्टीचं पण त्याला दुःख होते. मग त्यावेळी तो काय करतोय की
वाईट मार्गाला जातोय. बरोबर आहे ना? वाईट मार्गाला म्हणजे दारू प्यायचं, किंवा आता बायको आपल्याकडे लक्ष देत नाही तर बाहेर कोणतरी जरा चांगलं बोललं तर मग त्याच्याकडे लक्ष द्यायचं, असं होत राहतंय. आणि प्रत्येकाची मजबुरी काहीतरी वेगळी असते हो. आजकाल प्रत्येकाची मजबुरी आहे. असं नाही की बाबा, त्यातनं काय काय संसार असे होतात की काय काय नवरे ॲडजस्ट करावं लागतं मुलांसाठी. मुलांसाठी ॲडजस्ट करावं लागतं. आपली बायको वाईट वागते हे बघून सुद्धा पुरुषांना त्यावेळी म्हणजे शांत राहावं लागतं, संसार वाचवायचे असतात म्हणून. मग त्या बाईला काय वाटतंय, मी जिंकले, माझ्या नवऱ्याला काय माझा संशय येत नाही, मी जिंकले. असं नसतंय. असं नसतंय. जाणून बुजून तो तुला म्हणजे त्या वाईट गोष्टींकडे टाळतोय. टाळणं म्हणजे पर्याय नाही टाळल्याशिवाय. कारण मुलं आहेत, मुलांचं शिक्षण आहे, मुलांना गमवायचं नसतंय. आणि आजकाल जर कोर्टात केलं, केस झाली तर बायकांच्याच बाजूनं बोलतात. बायकांच्याच बाजूनं बोलतात. हा खूप वेळा झालेला अनुभव आहे, खूप वेळा बघितलेलं आहे असं. कारण मी स्वतः अनुभवलंय. माझ्या घरच्यांचे, माझ्या भावांचं जे हाल झालेत का नाही ते मी अनुभवलेत. माझ्या भावाच्याच बाबतीत मी अनुभवले. मग पर्याय राहत नाही ना. मुलांना आई पण पाहिजे आणि वडील पण पाहिजेत. बरं, आता 2 मुलं झालेत, माहीत आहे बायको बाहेर शेण खायला लागल्या, तिला सोडलं तर मुलं कुठे जाणार? ती मुलांना सोडायला तयार नसते. बरं, मग मुलं सोडली ती तर म्हणजे एकूण काय, मुलांना कुठलाच बाप वाऱ्यावर सोडू शकत नाही ना. काय काय सोडतात पण ते मूर्ख असतात. जे सोडतात ना ते मूर्ख असतात. जबाबदारीपासनं पळतात, ते पळ काढतात. बायको अशी आहे म्हणून मी मुलांना सोडलं. अरे तुम्ही काय मोठं काम केलं नाही. जरी तुमची बायको कशी जरी असली तरी मुलांसाठी जर तुम्ही संसार वाचवत असाल तर तुम्ही महान आहात. खरोखर महान आहात तुम्ही. कारण ज्यावेळी माहीत असतंय तरी सुद्धा दुर्लक्ष केलं जाते, त्यावेळी तो पुरुष खरंच महान आहे. त्याला सॅल्यूट केला पाहिजे. खरोखर त्यांच्या घरच्यांना पण माहीत असते, पण ते सगळेजण संसार वाचवायसाठी गप असतात. काय काय मजबुरी असतात. बायका आता कसं कमवा लागल्यानंतर त्यांना वाटतंय की मी एकटी राहू शकतोय, मी स्वतंत्र राहू शकतोय, मीच घर चालवतोय, नवरा काहीच करत नाही. जरी नवरा काम करत असला, व्यसनी नसला तरी हे चित्र आहे. जी बाई घरातनं बाहेर काम करायला पडते त्या बाईला आपण म्हणजे काय म्हणतात ते, आपण कुणावर डिपेंड नाही, आपण सगळं करतोय. नवरा काय करत नाही दाखवताना त्या अशाच दाखवणार. आणि हे माझे अनुभवाचे बोल आहेत. कुणाकुणाला जर त्याचं अनुभव आला असेल तर त्यांना ते तंतोतंत पटणार. खूप वेळा हे घडतं असं. तर दादा, मला एवढा मोठा व्हिडिओ झाला, मला त्या दादांचं खूप कौतुक वाटलं. कमेंटचं खूप छान कमेंट असतात प्रत्येकजण. आणि म्हणजे आपले आपले विचार सांगायला लागले तर मला ते काय काय विचार इतके छान असतात का नाही, खूप छान वाटतं. हसू येतं, मस्त वाटतं. आपण काहीतरी बोलतोय त्याच्यातनं लोक आपल्याला रिप्लाय देतात, प्रतिसाद देतात, ह्याचं कौतुक वाटतंय स्वतःचंच. त्यामुळं सगळ्यांनी इथून पुढे माझे व्हिडिओ येत राहतील, सपोर्ट करा.
जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. आता लॉंग व्हिडिओ म्हटलं तर थोडंसं कंटाळवाणं वाटते लोकांना, पण तरी पण करा. ओके.